लक्षवेधीमध्ये आपण चर्चा करतोय पुण्याच्या थेट शनिवार वाड्यावरनं आणि विषय आहे अर्थातच पुण्यातल्या जिव्हाळ्याचा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा हा विषय आहे अर्थात हेल्मेट सक्तीचा. पहिल्या सेगमेंटमध्ये आपण पाहिलं की पुणेकर विरोध नेमका का करत आहेत आणि राजकीय पक्ष विशेषतः या बाबतीत का आक्रमक आहे या सगळ्या अनुषंगाने चर्चा सुरू होती. मात्र ही चर्चा सुरू असताना अनेक पुणेरी दावे केले गेले होते. त्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे आपण या सेगमेंटमध्ये जाणून घेऊयात. सर, पुणेकर वेगळे दावे करतात, रस्ता अरुंद आहे, मान दुखते, केस गळतात, अनेक वेगवेगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला पटतात हे सगळं? पटतं का नाही याच्यापेक्षा हा सगळा उहापोह माननीय मुख्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये झाला होता. या सर्व गोष्टी तिथे फॉरवर्ड केल्या गेल्या होत्या. या सर्व गोष्टींचा उहापोह करून 2003 साली माननीय मुंबई उच्च न्यायालयाने तो निर्णय दिलेला आहे की सेक्शन 127 खाली हेल्मेट घालणं महाराष्ट्र आणि भारतभरामध्ये अनिवार्य आहे. दावे जे केले जातात त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही. कदाचित मी मगाशी म्हणालो तसं त्याच्यामध्ये तथ्य असू शकेल, परंतु हा जो इनकन्व्हिनियन्स आहे तो जीवापेक्षा मोठा नाही असं सुद्धा निरीक्षण त्याच्यामध्ये कोर्टाने नोंदवलं गेलेलं आहे. हे मला इथे नमूद करावं असं वाटतं. त्यामुळे विरोध जरी असेल तरी आकडेवारी पाहता, दुसरी गोष्ट कायदा पाहता, हा कायदा 1988 साली अस्तित्वात आलेला आहे. 88 सालापासून आजपर्यंत 30 वर्ष होत आली. 30 वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी बऱ्याच वेळा झाली, परंतु तरीही काही नागरिकांमध्ये हेल्मेटचं प्रमाण घालण्याचं वाढलेलं आहे असं काही दिसत नाही. त्यामुळे ती अचानक अशी उठून सक्ती केली गेलेली आहे वगैरे असंही काही नाही आहे. आक्षेप जे असतील त्या आक्षेपांचं संपूर्णपणे खंडन झालेलं आहे. विविध तज्ज्ञांनी तसं खंडन केलेलं आहे. अगदी दृष्टी कमी होते पासून तर मान दुखते किंवा स्पॉन्डिलायटिस आजार होतो, केस गळतात किंवा मेकअप खराब होतो किंवा अशा सर्व गोष्टींचं. त्यामुळे मला असं वाटतं की जीवाच्या पण हे सगळ्या गोष्टी झाल्या, कायदेशीर बाबी झाल्या, हा सगळा निकालाचा भाग झाला. हो. सामान्य पुणेकर असाही दावा करतात की हेल्मेट घालून दहशतवादी सुद्धा घुसू शकतात. अ, किती प्रमाण असेल असं हेल्मेट घालून दहशतवादी घुसण्याचं? असं केलं तर आपल्याला कुठल्याच गोष्टींचा म्हणजे हे करता येईल. मुद्दा काय हा आहे? विनोदाचा भाग आहे आणि पुणेरी प्रश्न कसे तयार करू शकतात हा सगळा भाग आहे. शिरीष बोधाने सुद्धा आपल्या सोबत आहेत. सर, तुम्ही कशा प्रकारे बघता या सगळ्याकडे? तुम्ही पुण्यामध्ये दुचाकीवर फिरता, काय तुमचा अनुभव आहे आणि तुम्ही हेल्मेट जी पोलिसांकडून सक्ती केली जाते त्याबद्दल तुमची भूमिका? नाही नाही, सक्ती करणं हे अगदी चुकीचं आहे. त्याच्याबद्दल महत्त्व पटवून देणं किंवा त्याबद्दल माहिती सांगणं, जनजागृती करणं हे महत्त्वाचं आहे. पोलिसांचं आता काय होतं की आपलं दर की प्रत्येकाला सकाळपासून पावती फाडणं हे सुरू झालेलं आहे. ते त्वरित थांबवायला पाहिजे. पण पुण्यातले रस्ते मी सांगितले, आता यांनी बाकीचे पण मुद्दे सांगितले, 20 किंवा 30 स्पीडने जाऊ शकतो माणूस, त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हेल्मेट तेवढी ISI मार्कची आहेत का पुण्यामध्ये उपलब्ध? हेल्मेट आपल्याकडे जेवढी प्रॉपर पाहिजे, व्यवस्थित चांगली पाहिजे, ती आहेत का? हा पण तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेक वेळा असं झालेलं आहे की ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या डोक्यातनं किंवा हेल्मेट काढणं सुद्धा त्रासदायक होतं. त्यामुळे प्रॉपर हेल्मेट पुणेकरांना मिळणं, यासाठी काहीतरी अवधी देणं, हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण गेली 10 वर्ष चर्चा सुरू आहे याच्यावर. नाही, चर्चा चालूच आहे ना, पण त्याबद्दल निष्पन्न काही झालेलं नाही आहे. आणखीन किती अवधी हवा आहे? नाही नाही, किती त्याचं निष्पन्न झाले काय? तुम्ही मला सांगा ना, ISI मार्कचे तुम्हाला आहेत का? हेल्मेट्स आहेत का कुठे? कुठेच आहेत मला नाही आहे. कुठेतरी रस्त्यावरती ह्याच्यावरती बसलेले असतात हेल्मेट, तसेच मिळतात ना. त्याबद्दल ते पण तेवढाच मुद्दा तो महत्त्वाचा आहे. प्रदीप निफाडकरांच्या बाबतीत जी काही घटना घडलेली होती त्यानंतर ते स्वतः अ, प्रबोधन सुरू केलं त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आणि दिसेल त्याला हेल्मेट देण्याचा त्यांनी मध्यंतरी उपक्रम राबवलेला होता. कशा प्रकारे तुम्ही हे सगळं करताय, लोकांना कन्व्हिन्स करताय, काय नेमका तुमचा उपक्रम आहे त्याबद्दल थोडं? हेल्मेट पुणे म्हणून आम्ही संस्था स्थापन केली आणि आम्ही दिसेल त्याला हेल्मेट वगैरे नाही, पण आम्हाला जेवढं शक्य आहे, कारण आम्ही काही श्रीमंत माणसं नाही आहे, मी काय राजकारणी पण नाही आहे, त्यामुळे मी जे मला परवडेल तेवढंच आम्ही हेल्मेट द्यायचा प्रयत्न करतो. आमचे मित्र सारंग आव्हाड आत्ता बोलले, ते पण ह्याच्यामध्ये आणि ही आज सक्ती आपल्याला दिसते, पण 2 महिन्यापूर्वी आम्ही हे मॉडर्न कॉलेजमध्ये एक चर्चासत्र झालं, त्याला आम्ही उपस्थित होतो दोघंही, सारंग आव्हाड आणि मी. तिथेही आम्ही प्रबोधन केलं. माझ्याबरोबर जयेश काटकर आता आहेत, ते बोलतीलच. त्यांनी झील एज्युकेशनमध्ये 500 हेल्मेट फ्री वाटलेले आहेत त्यांच्या मुलांना. अशा पद्धतीने आम्ही जे काय प्रबोधन करायचं ते कर. ही सक्तीची जनजागृती नाही, जनजागृतीची सक्ती पाहिजे. त्यामुळे हे जे तकलादू आहे सगळे, मान दुखते आणि हे होतं, हे खरं नाही आहे. ज्याला मान दुखते, ज्याच्या पाठीचा प्रश्न आहे, तो गाडी चालवू शकत नाही. केसं गळतात, स्त्रियांचा अतिशय खोटारडा आरोप आहे, कारण केसं अनेक कारणाने गळतात. आजच गळतात असं नाही, पूर्वी तुमच्या आजीला विचारा, ती सुद्धा केसं गळत होती तिची, पण ती काही ह्यामुळे नाही, ते अनेक गोष्टींमुळे गळतात, शारीरिक त्याच्या हे आहेत. त्यामुळे केसं गळतात, मान दुखते, ह्या गोष्टी करत. उलट हेल्मेटचे फायदे काय आहेत हे बघा ना. हेल्मेटचे फायदे म्हणजे नुसतं जीव वाचण्याचं नाही आहे. हेल्मेट जो घालतो ना, तो रस्त्यावर थुंकत नाही, त्यामुळे आपल्याला स्वच्छ अभियान राबवायची गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, हेल्मेट जो घालतो तो मोबाईलवर बोलत नाही, त्यामुळे होतं काय, मोबाईलवर बोलून जे प्राण जातात ते सुद्धा जाणार नाहीत, म्हणजे तोही एक फायदा आहे.
हेल्मेट घालणार आहे त्याच्या ऊन पाऊस वगैरे ते तर सगळे सांगितलेले आहेत. अनेक फायदे आहेत. आता काही जण म्हणतात आम्हाला घाम पण येतो. अरे जरा घाम गाळायची सवयच राहिलेली नाही. गाळ की बाबा, मग हेल्मेटमुळे गाळचल. खेडेकरजी उत्तर द्या सगळ्या प्रश्नांना. मला या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, कारण प्रदीप निफाडकरांनी आपला मुलगा या एका अपघातामध्ये गमावला आहे. त्या दुःखातून ते बोलत आहेत. त्यामुळे मला त्यांच्या प्रति पूर्ण संवेदना आहेत. मी त्या निश्चितपणे त्यांच्या दुःखातनं म्हणण्यावर- सावरून हे पण सगळं मी एक प्रबोधन गोष्ट- करतायत. पण मी एक गोष्ट निश्चितपणे ते प्रबोधन करत असतील. मी गेले 13 वर्ष व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांबरोबर आपण कव्हर केलेलं आहे. ऐन दिवाळीमध्ये सकाळ संध्याकाळ किमान 20,000 शुभेच्छा पत्र वाटतो की लोकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं. पण माझं म्हणणं असं आहे की मी या ठिकाणी आव्हाड सरांप्रती मला पूर्ण आदर आहे. एक अतिशय चांगले अधिकारी पुण्याला मिळालेले आहेत. त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की 80% पोलीस आज हेल्मेट वापरत नाहीत. पण मी साहेबांना असा प्रश्न या ठिकाणी जाहीरपणे विचारू इच्छितो की जर पुण्यामध्ये पोलिसांची प्रमुख जबाबदारी ही वाहतूक नियमन करण्याची आहे का दंड करण्याची आहे, याचं कधीतरी त्यांनी उत्तर द्यावं. मला वाटतं जर योग्य पद्धतीने वाहतूक नियमन झालं, वाहतूक कोंड्या सोडवल्या गेल्या, शहरातले जे ब्लॅक स्पॉट आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जर नीट वाहतूक नियमन केलं तर अपघाताचं प्रमाण खूप कमी होऊन जाईल. आव्हाड सर, तुमच्या पोलिसांवर आरोप आहे. नाही, पोलिसांचं काम दोन्ही आहे. एन्फोर्समेंट हे त्यांचं पहिलं काम आहे, वाहतूक नियमन हे त्यांचं दुसरं काम आहे. मोटर व्हेकल ॲक्टमध्ये जे दिलेले अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर करूनच आज हेल्मेट विरोधीची जी आम्ही कारवाई करतोय ती करतोय, किंवा जे दंड आम्ही गोळा करतो, वसूल करतो दरवर्षी प्रत्येक ह्याच्यामधून, ड्रंक अँड ड्रायव्हिंगमधून असेल किंवा इतर सगळ्या व्हायोलेशनमधून. त्यामुळे असं म्हणणं तसं तितकंसं योग्य राहणार नाही. आणि जे खर्डेकर जी आत्ता म्हणाले त्यानुसार बाकी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करायला लागणार आहेत, त्या करतोच आम्ही सातत्याने. सिग्नल्सच्या काही टायमिंगमध्ये चेंजेस करावे लागतात, काही वेळा ते दुरुस्त होत नाहीत, रस्त्यांची अवस्था खराब असते. एक महत्त्वाचं पुण्यामध्ये आहे की ते पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम जितकी पाहिजे तितकी सक्षम नाही आहे. या गोष्टी साईड बाय साईड चालू राहतात, पॅरलली चालू राहतात. परंतु त्याचा आणि हेल्मेट घालणे किंवा न घालणे ह्या गोष्टींची गल्लत करता कामा नये असं मला म्हणायचं आहे. नक्कीच गल्लत करता कामा नाही. जयेश काशेट आपल्या सोबत आहेत. तुम्ही 500 हेल्मेट वाटलेले आहेत. मुख्य आक्षेप घेतला जातो की हेल्मेट चांगल्या पद्धतीने मिळत नाहीयेत. काय नेमका तुमचा अनुभव आहे आणि कशा प्रकारे तुम्ही हे सगळं करता? यावर्षी झील एज्युकेशन सोसायटीला 20 वर्ष संपूर्ण होत आहेत. या अनुषंगाने आम्ही नवा उपक्रम राबवायचा ठरवला. विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये आम्ही त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं. ट्रॅफिक पोलिसला बऱ्याचशा अडचणी फेस कराव्या लागतात, तर विद्यार्थ्यांना त्या अडचणी फर्स्ट हँड कळाव्यात म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. विद्यार्थ्यांनी यामध्ये ट्रॅफिक सिग्नल ऑब्झर्व्ह केलेले आहेत. त्यानंतर ॲक्सिडेंट विक्टिम्सला ब्लड डोनेशन मिळावं म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशन कॅम्प्स देखील केलेले आहेत. नक्कीच 500 हेल्मेट यांनी वाटलेले आहेत. अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे पुणेकर आहेत जे या सगळ्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल. मात्र राजकीय पक्षांचा विरोध जो आहे तो आणखीन आपल्याला कायम असलेला पाहायला मिळतोय. राजकीय पक्षांचा विरोध हा सगळा होतोय आणि याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं हे हेल्मेटचं जाणीवपूर्वक केलं जातं अशा प्रकारचा आरोप आहे. जाणीवपूर्वक ही बातमी पसरवली जाते की हेल्मेटची सक्ती आहे, याच्यामुळे काही अर्थकारण आहे असा आरोप पूर्वी झाला आणि आताही होतो. मला या ठिकाणी अर्थकारणा या विषयामध्ये जायचं नाही, पण काहीतरी काळंबेरं नक्की आहे. प्रत्येक वेळेला कोणतरी नवीन येतो आणि काहीतरी सक्ती लागतो. पण राजकारण असं कृपा करून म्हणू नका. आम्ही सर्वजण पुणेकर म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत आणि पुणेकरांचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे. आम्ही दुर्दैवानं राजकीय पुढारी आहोत म्हणून आम्ही त्यांच्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उभे आहोत. पण इतर वेगळ्या विषयांवर कधी एकमत होताना दिसत नाही. नाही, आपण चुकताय. पुणेकर हे सगळ्या चांगल्या विषयांवर एकमत आहे पुणेकरांचं. एकही विषय असा नाही की ज्याच्यामध्ये पुणेकर पक्षभेद विसरून एकत्र येत नाहीत. आमच्यावर टीका करणाऱ्यांना मी एवढंच म्हणेन. सतीश देसाई आपल्या सोबत आहे. सर, बाकी शहरांमध्ये कुठं विरोध होत नाहीये, मुंबईमध्ये सक्ती आहे, औरंगाबादचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. तू आपला पुणेकरांचा नेमका का विरोध झाला आणि ते दावे जे आहेत ते लोकांना पटत नाहीयेत? माझं इलेक्ट्रॉनिक चॅनलचे जय महाराष्ट्राचे तुम्ही एक प्रतिनिधित्व म्हणून तुम्हाला आणि सगळ्याच चॅनलच्या प्रमुखांना माझा एक तुम्हाला सवाल आहे. सरफेस ट्रान्सपोर्ट मिनिस्टर देशाचे जे आहेत, ज्यांनी या देशामध्ये संबंध चांगले रस्ते करण्याकरता प्रयत्न केले, ते स्कूटरवरनं एक हेल्मेट न घालता हिंडतात हे तुम्हीच दाखवताय आणि तुम्ही आम्हाला सांगताय हेल्मेटची सक्ती करा म्हणून. तुम्ही त्यांना खरं झापलं पाहिजे, त्यांना बोललं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही असं मेसेज देताय. त्यांचं उदाहरण तुम्ही का समोर ठेवताय? ऐकून घ्या. कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. नाही, म्हणून हेल्मेट वापरलंच पाहिजे याबद्दल माझ्या मनात काय. पण माझं पोलीस अधिकाऱ्यांना पण सांगणं आहे, ज्या तऱ्हेचा आज सबंध दिवस आणि काल सबंध दिवस, ज्या तऱ्हेचं घाशीराम कोतवालच्या स्टाईलवरती पुणे शहरात जे चालू आहे ना, त्या घाशीराम कोतवालचा काय झाला इतिहास आहे, तसं होऊन देऊ नका. पुणे शहर सुधरवायचं, लोकांना विश्वासात घ्या, लोकांना सामंजस्यानं सांगा. लक्षात ठेवा, माझी सून आता टाटामध्ये एक ऑफिसर आहे.
तिला कोणी सांगितलं नाही, पण ती स्वतः घरून जाताना हेल्मेट घेऊन जाते. पण या सगळ्यामध्ये अर्थकारण आहे आणि पोलीस पैसे काढतात या सगळ्या प्रकरणामध्ये. मोठं कलेक्शन होते पोलिसांचं. कालचा आकडा 5 लाखांच्या आसपास होता. आजचा आकडा किती आहे आणि हा आरोप जो होतो त्याला काय उत्तर तुमच्याकडे? नाही, प्रचंड मोठ्या प्रमाणात दंड वसुली सर्वच हेड्स खाली होते, हेल्मेट्स खाली होते हे म्हणणं चुकीचं आहे. गेल्या वर्षभरामध्ये 22 कोटी रुपये दंड वसुली पुणेकरांकडून झाली आणि जास्तीत जास्त केसेस ह्या 20 लाखाच्या आसपास आहेत. त्या म्हणजे सिग्नल जम्पिंगच्या, लेन कटिंगच्या आणि झेब्रा क्रॉसिंगच्या आहेत. त्याच्याबरोबर हेल्मेटच्या सुद्धा केसेस आहेत. कालच्या दिवसभरामध्ये आम्ही साधारण 4 ते 4,500 केसेस केलेल्या आहेत आणि जवळपास मागच्या वर्षी 3 लाख फक्त हेल्मेटच्या केसेस झाल्या होत्या. त्या केसेस जनरली होतात तितक्याच आहेत, 850 आसपास महिन्याला हा दिवसाला. तुमची सगळी टेक्निकली आकडेवारी झाली, मात्र तुमचा गल्ला भरला जातो, तुमचा खिस्सा भरला जातो असा आरोप आहे. हो बरोबर आहे, माझा गल्ला भरला जात नाही, सरकारचा भरला जातो आणि मी त्यासाठीच आहे इथे. मोटर व्हेकल ॲक्टने मला दिलेल्या अधिकाराचा मी वापर करतो, त्याच्यामध्ये गैर काहीच नाही. व्हायोलेशन रस्त्यावर होणार असेल तर माझे लोक बघत थांबणार नाहीत, ते त्यांच्यावर कारवाई करणारच आणि हे आदेश मी दिलेले आहेत त्यांना. पण असे जर पोलीस कर्मचारी सापडले तर तुम्ही कारवाई करणार का त्यांच्यावर? ॲब्सोल्युटली केलेली आहे, करतोय, करणारच. कारण पोलीस हा पण समाजाचा एक भाग आहे. जितकं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हेल्मेटविषयी समाजामध्ये आहे, आपण या पॅनलवरती बघताय, तसंच पोलिसांमध्ये सुद्धा आहे. आबा बागुल बोलताय. नाही नाही, अमोल, माझं आत्ता सगळ्यांचं तुम्ही म्हणणं ऐकलंय. मी जय महाराष्ट्राचं मनापासून त्यांना धन्यवाद देईल. एक चांगला विषय घेतला अमोल. परंतु अवेअरनेससाठी आत्ताच माझे मित्र सारंग आव्हाडनी सांगितले की 22 कोटी रुपये जमा झाले. तर हे 22 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत गेल्यानंतर असं अवेअरनेससाठी जाहिरात का नाही केली, ब्रँड अँबॅसिडर का नाही केले, स्मार्ट सिटीचा आपण एवढं मोठा गोषवारा केला, याच्यामध्ये हे अवेअरनेस आले पाहिजे. त्याला ब्रँड अँबॅसिडर केंद्र सरकार, राज्य सरकारने याच्यातला निधी जाहिरातीवर खर्च केला. हा विषय गेली 10 वर्ष हा विषय चर्चेला जातोय. महापालिकेने केलं काय मग नेमकं? नाही नाही, मग सरकारच्या हे पैसे जे आहेत महानगरपालिकेकडे नाहीत, राज्य सरकारकडे जातात. ते राज्य सरकारने हा कायदा केल्यानंतर याच्यामध्ये हे जाहिरात ब्रँड अँबॅसिडर केले पाहिजे. आपण कुठलीही गोष्ट जाहिरातीशिवाय खपत नाही, तसं लोकांच्या मध्ये अवेअरनेस तुम्हाला आणण्यासाठी जाहिराती केल्या पाहिजे. आता महानगरपालिका या विषयावर अवेअरनेस करायची गरजच काय आबा? नाही, का गरज नाही? प्रत्येक गोष्टीवर अवेअरनेसची गरज आहे. आता स्मार्ट सिटी करतोय आपण, अवेअरनेस करतोय जी ना. गोष्ट जीवावर बेतू शकते आणि तुम्ही याचं जीवावर समर्थन बेतताना करतात. लोकांना तेच दाखवायचे, लोकांना जीवावर बेततंय हेच तुम्ही जाहिरातीतून दाखवा लोकांना. लोकांच्या मध्ये तो अवेअरनेस आला पाहिजे. आव्हाड सरांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. पुणे महापालिकेने आतापर्यंत काय केलं हेल्मेटच्या अवेअरनेससाठी? पुणे महानगरपालिकेचा हा कायदा नाही, हा राज्य सरकारचा कायदा अवेअरनेस साठी काय केलं? तुमची जबाबदारी नाही का मग? आहे ना आमची जबाबदारी. आता आता तुम्ही आज आवाज उठवलाय, आता आम्ही पण जसं प्रत्येक गोष्टीला काही तरतूद करतो. यंदाच्या अंदाजपत्रकामध्ये हेल्मेटच्या जाहिरातीसाठी, अवेअरनेससाठी तरतूद करता येईल. परंतु जर आज सरकारच्या तिजोरीमध्ये 22 कोटी रुपये प्रतिवर्षी जमा होतात, तर ते जाहिरातीवर खर्च केलं तर अवेअरनेस नाही होणार का? हे पैसे जनतेचे, जनतेला त्या अवेअरनेससाठी खर्च करा. अमिताभ बच्चनना अँबॅसिडर करा, ब्रँड अँबॅसिडर केला तर लोकांना वाटेल अमिताभ बच्चन सुद्धा हेल्मेट घालून चालतो. आज गुजरात सरकारच्या त्यांच्या जाहिरातीमध्ये ब्रँड अँबॅसिडर चालतो. मग नक्कीच नक्कीच. आबांची एक वेगळी भूमिका आहे. रुपाली पाटील यांच्याकडे जाऊयात आपण. तुम्ही म्हणता की 25 ते 30चा स्पीड अगदी कमी असतो पुण्यामध्ये, पण समोरून एखादी व्यक्ती येऊन जर धडकली त्यावेळेस जर हेल्मेट नसेल आणि जर डोक्याला इंजुरी झाली तर जबाबदार कोण? बरोबर आहे तुमचा प्रश्न. मग जे पायी जातात, मला आत्ताच तुमच्या कार्यक्रमात एकाने सांगितलं की आम्ही पायी जातो आणि मागणं आम्हाला टू व्हीलर धडकते आणि आम्ही पडतो, आमच्या डोक्याला मार लागतो, मग आम्ही हेल्मेट घालायचं का? हे तुम्ही त्याच्यात उलट तुम्ही प्रत्युत्तर हे करताय. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कायदा करा पण सक्ती करू नका. आमच्या पुण्याची रचना तुम्ही विचारात घ्या. जसं मगाशी त्यांनी सांगितले हायवेवर तुम्ही सगळ्या शहरांची रचना अशीच आहे. औरंगाबाद त्यापेक्षा वेगळं नाहीये. औरंगाबादाची मी परिस्थिती सांगू शकत नाही, कारण का गल्लीबोळ किती आहे. मी पुण्याचं खडानखडा सांगू शकते, कारण का मी राहतेच पेठेमध्ये आणि मी नगरसेविका जिथली आहे सदाशिव पेठ, मंडई, गोखले हॉल. म्हणजे आमचा रस्ता म्हणजे 4 व्हीलर एक जेव्हा जाते ना त्या अक्षरशः गर्दी होते, एवढे आमचे रस्ते अरुंद आहेत. आणि टू व्हीलरच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही सक्ती करू नका, तुम्ही कायदा करा, लोकांमध्ये अवेअरनेस आणा आणि हा विचार करा की माझ्या 18 लाखाच्या 1.5 वर्षांपूर्वी सुद्धा हा विषय चर्चेला गेलेला होता. त्यावेळेस सक्ती करण्यात आलेली होती. 1.5 वर्षामध्ये हेल्मेट घेता येत नाही पुणेकरांना. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. हेल्मेट आता बाजारात ती सहानुभूतीपूर्वकच दिली आणि पुढच्या काळामध्ये हेल्मेट वापरलं जाईल, टप्प्याटप्प्यात अंमलबजावणी काय केली जाईल असं सुद्धा सांगितलेलं होतं. आता सुद्धा तेवढे हेल्मेट उपलब्ध नाहीत ना. तुम्ही दाखवा पुणेकरांना एवढे हेल्मेट आहेत. आता काय झालं, जसा आदेश काढला हेल्मेटचे भाव गगनाला भिडले, पोलिसांनी दंडशाही वसुली केली, त्यामुळे फक्त आमचा पुणेकर नागरिक त्याच्यामध्ये भरडला जातोय. त्यांना ना तिथं 600 रुपये दंड, 500 रुपये दंड. 500 रुपयात आमचं अर्धा लिटर दुधाचं बिल भागतं बरं का.
आणि ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यापेक्षा तुम्हाला जर खरंच इम्प्लिमेंट करायचे आहे तर तुम्ही एक टायमिंग द्या त्यांना, महिना 2 बरं, महिना. आता हे सगळं आपण उदाहरणं पाहिली, निफाडकरांचं उदाहरण आहे, आणखीन 2-3 उदाहरण सतीश देसाईंनी सुद्धा सांगितली. मी तुमच्या नातेवाईकांच्या बाबतीत असं झालं असतं, तुम्ही ही भूमिका घेतली असती का? मी तुम्हाला तेच सांगते, माझे स्वतःचे नातेवाईक असू द्या, माझी बहीण असू द्या किंवा त्यांची मुलं असू द्या, माझी तीच एक माझे कुटुंबाचे सदस्य म्हणून ही भूमिका आहे. मी म्हणत नाही त्यांच्या मुलाबद्दल किंवा लेकीबद्दल असं झालंय म्हणून मी दुसऱ्या माझ्या स्वतःच्या बहिणीबद्दल जरी असं झालं असतं तर मी ही भूमिका घेईल. माझी बहीण त्यावेळी सिटीतनं गेली होती का हायवेला गेली होती, कुठे ॲक्सिडेंट झाला, किती वाजता झाला, त्याची कारणं तर मी बघू शकते ना. का त्याचं मी भांडवल करू? म्हणजे सिटीमध्ये जर ती पडली, समजा हेल्मेट नसेल, चालता चालता पडली आणि तिला डोक्याला मार लागला, मी म्हणून नाही नाही नाही, आता चालणाऱ्यांना सुद्धा तुम्ही हेल्मेट दिलं पाहिजे. चालणं अशक्य झालंय पुणे शहरामध्ये. राज ठाकरेंचा पाठिंबा या सगळ्या गोष्टीला? मी आता जर ऐकून घ्या, साहेब उद्या येणार आहेत, मी एक पुणेकर म्हणून बोलतेय. मगाशी सांगितलं संदीप खडेकरांनी ते झालं पुणेकर म्हणून झालं, पण तुम्हाला पक्ष म्हणून भूमिका जाहीर करावी लागेल ना. मग साहेब करतीलच ना, त्याचा पूर्ण अधिकार साहेबांना आहे, आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना नाही येतो तुम्ही अधिकार. सोयीनुसार उत्तर देत आहे. नाही, सोयीनुसार कसं? कुठलाही पक्ष चालवताना पक्ष आदेश हा खूप महत्वाचा असतो. मग बीजेपी असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, पण पुणेकर म्हणून मी माझं मत माझ्या साहेबांजवळ नक्कीच मांडू शकते. नक्कीच राजकीय सोय म्हणावी लागेल ही. पुणेकर म्हणून मी बोलते अशा प्रकारात दावा ह्या रुपालता एकटेच नाही, सगळेच राजकीय पक्षाचे नेते करतायत. आधी आम्ही पुणेकर आहोत आणि नंतर आम्ही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहोत. मात्र या दोन्ही सेगमेंटमध्ये पाहिलं की हेल्मेट न वापरण्याकडे राजकीय पक्षांचा कल आहे. दुसरीकडे अशा प्रकारचे सुद्धा पुणेकर आहेत जे अवेअरनेस करतायत. सातत्याने या संदर्भात सकारात्मक निर्णय व्हायला हवा आणि जे अपघातात म्हणजे बळी जात आहेत, जवळपास 250 लोक गेल्या काही वर्षांमध्ये बळी पडलेले आहेत. असे बळी पडले जाऊ नये यासाठी वेगवेगळे पावलं उचलले जातात. जय महाराष्ट्र सुद्धा हीच भूमिका आहे की हेल्मेट जे आहे ते प्रत्येकानं घातलंच पाहिजे. ब्रेक घेऊयात, पुन्हा भेटूयात छोट्याशा विश्रांतीनंतर.